जय मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या पवित्र पोर्टल टप्पा 2 संदर्भात जी काही निवड यादी सध्या बघा कालच्या दिवसाला प्रकाशित झाली, तर त्याच्यामध्ये जे काही सध्या बघा प्रत्येक जिल्हा परिषदचा प्रत्येक कॅटेगरीचा नेमका कट ऑफ किती लागला आहे, तर तो कट ऑफ सध्या बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, बाजूला बेल आयकॉन आहे तो देखील प्रेस करून घ्या। तर चला तर मग सुरुवात करूया। तर ह्याच्यामध्ये आधी सर्वात आधी बघा जे काही शिफारस झालेले उमेदवार आहेत, तर ते नेमके कोणत्या कॅटेगरीचे किती उमेदवार सध्या बघा शिफारस झाले, तर त्याची माहिती आपण बघूया। तर या ठिकाणी तो आपल्याला माहिती आहे की सध्या बघा जे काही न्यूज बुलेटिन प्रकाशित झाली, तर त्याच्यामध्ये संपूर्ण डिटेल्स देण्यात आले। तर ह्याच्यामध्ये शिफारस झालेले आरक्षण निहाय उमेदवार जे आहे ते या ठिकाणी अनुसूचित जातीसाठी 135 उमेदवार शिफारस झाली, एसटीचे या ठिकाणी 64 उमेदवार, विमुक्त जाती अ संदर्भात 37 उमेदवार, भटक्या जमाती ब संदर्भात 26 उमेदवार, त्यानंतर भटक्या जमाती क संदर्भात 22 उमेदवार, भटक्या जमाती ड संदर्भात 14 उमेदवार, विशेष मागास प्रवर्ग 6 उमेदवार, त्यानंतर इतर मागास प्रवर्गचे 168 उमेदवार, त्यानंतर आर्थिक दुर्बल घटकचे 107, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग 133, ओपन संदर्भात 402 एवढे या ठिकाणी बघा टोटल जर बघितली तर 1100 या ठिकाणी 14 एवढे जे उमेदवार आहेत तर त्यांची शिफारस सध्या बघा झालेली आहे। तर आता प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये जे काही कट ऑफ आहे, तर तो कट ऑफ प्रत्येक कॅटेगरीचा नेमका किती लागला आहे, तर तो सध्या बघा आपण बघूया। तर या ठिकाणी तुम्हाला जिल्हा परिषद पहिली जी आहे तर ती अमरावती जिल्हा परिषदची माहिती इथं घेऊया। आता या ठिकाणी अमरावती जिल्हा परिषदची सेकंडरी संदर्भात या ठिकाणी बघा मीडियम मराठी असणार आहे, तर त्याचा कट ऑफ जो आहे तर तो कट ऑफ बघा इथं पहिली कॅटेगरी जी आहे तर ती सर्वसाधारण आपण बघूया। एससी कॅटेगरीचा सर्वसाधारण जो काही कट ऑफ संदर्भात 119 सध्या बघा कट ऑफ आला आहे, 2 वेकेन्सी सध्या इथं होत्या। त्यानंतर ओबीसी सर्वसाधारण या ठिकाणी 4 वेकेन्सी आल्या होत्या आणि 4 वेकेन्सीपैकी सध्या 3 जे उमेदवार आहे तर ते रिकमेंडेशन सध्या झालेले आहे आणि 159 कट ऑफ सध्या ओबीसीचा ह्या जिल्हा परिषदमध्ये आलेला आहे। त्यानंतर पुढे जर जिल्हा परिषद आपण बघितली तर ती आहे या ठिकाणी जिल्हा परिषदचा जो का कट ऑफ आहे तर त्याच्यामध्ये NTB संदर्भात या ठिकाणी जो कट ऑफ आलेला आहे एक वेकेन्सीसाठी 120, त्यानंतर NTD संदर्भात सर्वसाधारण 172 एवढा हायेस्ट कट ऑफ सध्या ह्या जिल्हा परिषदचा लागलेला आहे। त्यानंतर ACBC सर्वसाधारणचा एक वेकेन्सी होती 125 कट ऑफ आहे। त्यानंतर EWS सर्वसाधारण एक वेकेन्सी होती, त्याच्यामध्ये 133 कट ऑफ सध्या आपल्याला इथे पाहायला मिळतोय। तर हा कट ऑफ सध्या बघा जिल्हा परिषद अमरावतीचा या ठिकाणी होता। त्यानंतर दुसरी जिल्हा परिषद आहे ती म्हणजे जिल्हा परिषद भंडारा संदर्भात। तर भंडारा जिल्हा परिषदमध्ये प्रायमरीचा जो काही कट ऑफ आहे तर तो बघा मराठी मीडियम संदर्भात या ठिकाणी जनरल ओपन संदर्भात 19 पोस्ट होत्या, त्याच्यामध्ये 18 रिकमेंडेशन झाले आणि 111 कट ऑफ सध्या या ठिकाणी प्रायमरीचा आपल्याला पाहायला मिळतोय। त्याच्यामध्ये दुसरं जी कॅटेगरी आहे सर्वसाधारणमध्ये SC कॅटेगरीचा कट ऑफ जर बघितला आपण तर 3 वेकेन्सी होत्या आणि ह्याच्यामध्ये 3 वेकेन्सीचा 108 जो कट ऑफ आहे तर तो पाहायला मिळतोय। त्यानंतर ST संदर्भात या ठिकाणी सर्वसाधारण जर बघितलं STचं तर STचे 4 वेकेन्सी होत्या, 93 कट ऑफ सध्या बघा जिल्हा परिषद भंडारामध्ये या ठिकाणी प्रायमरीचा आलाय। OBC सर्वसाधारण बघितलं तर 2 वेकेन्सी होतं, एक रिकमेंडेशन झालं, 114चा कट ऑफ OBCचा या ठिकाणी आलेला आहे। VJA संदर्भात जर कट ऑफ बघितला आपण VJAचा तर 2 वेकेन्सी होती, ह्याच्यामध्ये 110 कट ऑफ आलाय। NTCचा 2 वेकेन्सी होती, 113 कट ऑफ आलाय। NTD संदर्भात सर्वसाधारण एक वेकेन्सी होती, 111 कट ऑफ सध्या बघा इथं आलेला आहे। त्यानंतर पुढचे जर या ठिकाणी कट ऑफ जर बघितला आपण तर आपल्याला या ठिकाणी बघा दिसतोय का ST झाला, OBC, त्यानंतर VJA, त्यानंतर या ठिकाणी NTC, NTD, पुढचा कट ऑफ जो आहे तो ACBC सर्वसाधारण। तर ACBC सर्वसाधारणचा 9 वेकेन्सी होती, 110 कट ऑफ सध्या इथं आलेला आहे। त्यानंतर EWS संदर्भात सर्वसाधारण होतं, EWSची 4 वेकेन्सी होत्या आणि जो कट ऑफ आहे तर तो 107 सध्या पाहायला आपल्याला इथे सर्वसाधारणचा मिळत आहे। तर या ठिकाणी जो कट ऑफ होता तर तो कट ऑफ सध्या प्रायमरीचा होता। त्यानंतर जिल्हा परिषद भंडारा संदर्भात जो कट ऑफ आहे तो सेकंडरीचा कट ऑफ आता बघूया, मीडियम मराठी असणार आहे। तर सेकंडरी संदर्भात जो कट ऑफ आहे तर तो ओपनचा 4 वेकेन्सी होत्या, 124 कट ऑफ सध्या सेकंडरीचा जिल्हा परिषद भंडाऱ्याचा पाहायला मिळतोय। त्यानंतर ह्याच्यामध्ये ST संदर्भात बघा वेकेन्सी होती, STची वेकेन्सीचा या ठिकाणी एक वेकेन्सी होती, 99 कट ऑफ सध्या या ठिकाणी लागला आहे। OBC संदर्भात 4 वेकेन्सी होत्या, 124चा कट ऑफ आहे। NTC संदर्भात एक वेकेन्सी, 114 कट ऑफ,
NTDचा या ठिकाणी 129, SCBCचा 2 वेकन्सी होती 111. तर हे कट ऑफ सध्या बघा सेकंडरीचे या ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यानंतर पुढची जी काही सध्या बघा जिल्हा परिषद आहे, तर ती जिल्हा परिषद म्हणजे गोंदिया जिल्हा परिषद. तर गोंदिया जिल्हा परिषदमध्ये ओपनचा जो काही सर्वसाधारण कट ऑफ आहे 4 पोस्ट होत्या, त्याच्यासाठी 94चा कट ऑफ सध्या इथं आलेला आहे प्रायमरी संदर्भात. या ठिकाणी जी काही मीडियम आहे तर ती हिंदी मीडियमचा असणार आहे. हिंदी मीडियमचा सर्वात कमी कट ऑफ सध्या बघा आपल्याला पाहायला मिळतोय. तर ह्याच्यामध्ये आता हिंदी मीडियमचा 94चा कट ऑफ होता. त्यानंतर पुढचा जर कट ऑफ बघितला तर ह्या ठिकाणी SC संदर्भात आहे, हे हिंदी मीडियमचं आहे. तर इथं 2 वेकन्सी होत्या, 97 कट ऑफ आला. STची 1 वेकन्सी होती, तर ST संदर्भात या ठिकाणी बघा 81 कट ऑफ आला. VJ संदर्भात जवळपास या ठिकाणी बघा 1 वेकन्सी होती, परंतु उमेदवार मिळाला नाही. त्यानंतर NTC संदर्भात जर या ठिकाणी विचार केला तर त्याचा देखील इथं बघा रिकमेंडेशन 0 या ठिकाणी दाखवत आहे. EWSचा 66वर कट ऑफ सध्या बघा हिंदी मीडियमचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. तर हे हिंदी मीडियम संदर्भात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. आता जिल्हा परिषद गोंदियाचा जो प्रायमरीचा सध्या बघा मराठी मीडियमचा आपण बघूया. तर जिल्हा परिषद गोंदियामध्ये मराठी मीडियम संदर्भात या ठिकाणी ओपनच्या वेकन्सी 21 पोस्ट होत्या, त्याच्यामध्ये 18 रिकमेंडेशन झाले, 111 सध्या बघा इथं कट ऑफ आलेला आहे. त्यानंतर पुढचा कट ऑफ जर बघितला SCचा, तर SCचा या ठिकाणी 5 वेकन्सी होती, 108चा कट ऑफ इथं आला आहे. STचं 2 वेकन्सी होती, 93 सध्या बघा कट ऑफ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्यानंतर OBC सर्वसाधारणचा जर कट ऑफ बघितला इथे तर या ठिकाणी 123 आहे, VJचा 119 आहे. त्यानंतर NTC संदर्भात बघा 112 आहे, NTD संदर्भात 111, SCBC संदर्भात या ठिकाणी 110 एवढा कट ऑफ सध्या बघा इथं लागलेला आहे. त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे EWS संदर्भात 3 वेकन्सी होती, 107 कट ऑफ सध्या बघा इथं आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. तर हे सध्या बघा या ठिकाणी जिल्हा परिषद गोंदिया संदर्भात होतं. त्याच्यामध्ये दुसरी जी जाहिरात आहे त्याच्यामध्ये बघा सेकंडरी संदर्भात जो कट ऑफ आहे या ठिकाणी मीडियम मराठी असणार आहे जिल्हा परिषद गोंदियाचा. त्याच्यामध्ये देखील सर्वसाधारण जे काही ओपन आहे त्याच्यामध्ये 123चा कट ऑफ आहे, 5 वेकन्सी होत्या. त्यानंतर SC संदर्भात या ठिकाणी 3 वेकन्सी 125 कट ऑफ होता जिल्हा परिषद गोंदिया संदर्भात सेकंडरीचा. त्यानंतर STचा जर विचार केला, ST कॅटेगरी संदर्भात 2 वेकन्सी होत्या, तर 62 एवढे जे काही कट ऑफ आहे STचा इथं पाहायला मिळतोय. त्यानंतर बघा OBC सर्वसाधारण 123 कट ऑफ आला. VJA संदर्भात बघा कट ऑफ जो आहे 129 आहे. SCBC संदर्भात 111 कट ऑफ आहे. त्यानंतर NTC संदर्भात 132 कट ऑफ आहे. त्यानंतर या ठिकाणी NTC झाला. NTDचा जो काही कट ऑफ आहे तर तो सध्या बघा इथं आपल्याला 129 पाहायला मिळतो आहे. SCBCचा या ठिकाणी 112 आहे. त्यानंतर EWSचा 107 एवढा कट ऑफ जो आहे, तर हा कट ऑफ सध्या बघा या ठिकाणी सेकंडरी प्रायमरी जे काही सध्या बघा गोंदिया जिल्हा परिषद आहे तर त्याचा सेकंडरीचा कट ऑफ इथं पाहायला आपल्याला मिळतो आहे. त्यानंतर पुढची जर आपण या ठिकाणी बघितलं सेकंडरी संदर्भात तर इथं पुन्हा बघा जे काही मीडियम आहे तर ते मराठी आहे. जिल्हा परिषद गोंदियाची जी जाहिरात आहे तर त्याच्यामध्ये सर्वसाधारण या ठिकाणी ओपनचा 136 आहे, SCBCचं या ठिकाणी 119 आणि EWSचं 103 अशा या ठिकाणी जो काही कट ऑफ आहे तर हा सध्या बघा गोंदिया संदर्भात आपल्याला पाहायला मिळतो आहे. त्यानंतर पुढची जर आपण या ठिकाणी कट ऑफ जर बघितला गोंदिया संदर्भात तर तो गोंदिया जिल्हा परिषदचा कट ऑफ या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. तर तो म्हणजे या ठिकाणी बघा सेकंडरी मीडियम मराठी असणार आहे. त्याच्यामध्ये ओपनच्या 1 वेकन्सी होती, 157 कट ऑफ इथं पाहायला मिळतो आहे. त्यानंतर पुढचं कट ऑफ आहे SC संदर्भात 148 कट ऑफ. ह्याच्यामध्ये सर्वात जास्त कट ऑफ आपल्याला सेकंडरीचा इथं पाहायला मिळतो आहे जिल्हा परिषद गोंदियाचा. त्यानंतर बघा पुढचं कट ऑफ आहे OBCचा जर बघितला आपण तर 154 कट ऑफ सध्या बघा इथं पाहायला मिळतो आहे. VJA संदर्भात जर कट ऑफ बघितला आपण तर VJAचा या ठिकाणी 146, NTCचा 131, त्यानंतर SCBCचा 138, त्यानंतर EWS सर्वसाधारण 135 अशा पद्धतीने या ठिकाणी जो काही कट ऑफ आहे तर तो गोंदिया संदर्भात इथं लागलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी जे काही गडचिरोली असेल तर गडचिरोलीचा बेंगोली माध्यमाचं या ठिकाणी कट ऑफ आपल्याला जो आहे तर तो सध्या बघा सर्वात कमी आहे. त्याच्यामध्ये ओपनचा आपण बघूया 65. त्यानंतर पुढचा कट ऑफ जो असणार आहे तर तो आपल्याला या ठिकाणी हिंदी मीडियम आहे गडचिरोलीचा तर तिथे 108चा कट ऑफ सध्या बघा प्रायमरीचा
ओपनचा इथं लागलेला आहे. त्यानंतर पुढचा कट ऑफ जर बघितला आपण तर प्रायमरी संदर्भात मराठी मीडियमचा आहे. तर ह्या ठिकाणी मराठी मीडियमचा ओपनचा जो काही कट ऑफ आहे 140 आहे आणि NTD संदर्भात 117 कट ऑफ सध्या इथं पाहायला मिळतो आहे. त्यानंतर सेकंडरी जर बघितलं आपण मराठी मीडियमचं जिल्हा परिषद गडचिरोलीचं तर तिथं SCचा 146 कट ऑफ आहे, OBCचा 162 कट ऑफ आहे. म्हणजे जो कट ऑफ आहे तर तो सध्या बघा हायेस्ट कट ऑफ आपल्याला पाहायला मिळतो आहे. त्यानंतर जिल्हा परिषद सोलापूरचा आपण बघूया. जिल्हा परिषद सोलापूर सेकंडरीचा मराठी मीडियम तर ह्याच्यामध्ये SCचा कट ऑफ आहे, एक वेकन्सी होती 132, STचा आहे 128, VJA संदर्भात 104, त्यानंतर NTC 148, त्यानंतर आहे या ठिकाणी SCBC संदर्भात 150 एवढा जो काही कट ऑफ आहे तर हा सोलापूरचा आपल्याला सेकंडरीचा पाहायला मिळतो आहे. त्यानंतर पुढे जर बघितलं आपण तर या ठिकाणी जिल्हा परिषद कोल्हापूर संदर्भात कट ऑफ बघूया. जिल्हा परिषद कोल्हापूरचा मराठी मीडियम सेकंडरीचा कट ऑफ आहे तर ओपनचा कट ऑफ इथं बघा 2 वेकन्सी, एक रिकमेंडेशन झालं 175. त्यानंतर SCचा एक वेकन्सी होती 118. त्यानंतर बघा या ठिकाणी SCBCचं एक वेकन्सी होती 142, EWSचं 120. तर एवढा कट ऑफ सध्या बघा जिल्हा परिषद कोल्हापूरचा आपल्याला ह्या कॅटेगरीचा पाहायला मिळतो आहे. त्यानंतर हे जे काही कट ऑफ आहे तर हे कट ऑफ सध्या बघा संपूर्ण कट ऑफ आपण जिल्हा परिषदच्या बघितले. त्याच्यामध्ये अमरावती जिल्हा परिषद असेल, त्यानंतर बघा कोल्हापूर जिल्हा परिषद असेल, त्यानंतर या ठिकाणी सोलापूर जिल्हा परिषद असेल, त्यानंतर गडचिरोली जिल्हा परिषद असेल, त्यानंतर बघा गोंदिया जिल्हा परिषद असेल. गोंदियाच्या 2 ते 3 जाहिराती सध्या बघा आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यानुसार सध्या कट ऑफ आपण ह्या ठिकाणी जे काही जिल्हा परिषद आहे तर त्या जिल्हा परिषदचा ह्या ठिकाणी बघितला आहे. तर ह्याच्यामध्ये जर आपण संपूर्ण ॲनालिसिस केलं तर जे उमेदवार ऑलरेडी सध्या बघा सिलेक्ट झालेले होते तर असेच उमेदवार सध्या बघा पुन्हा लिस्टमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण सध्या जॉईन असलेलेच उमेदवार सध्या वरच्या वर्गाला जे काही प्रेफरन्स आहे तर ते प्रेफरन्स सध्या इथं दिलेले आपल्याला दिसत आहे. कारण एवढे जे काही हायेस्ट आहे आता या ठिकाणी कोल्हापूरला जर बघितलं आपण जिल्हा परिषद तर इथं ओपनचं 175चा कट ऑफ आहे. म्हणजे हे जे काही हायेस्ट असलेले उमेदवार 136, 145 अशा प्रकारचे उमेदवार ऑलरेडी कुठेतरी बघा सिलेक्ट असलेले उमेदवार आपल्याला पाहायला मिळत आहे आणि तेच उमेदवार या ठिकाणी फेज 2 मध्ये सध्या बघा पाहायला आपल्याला मिळाले आहे. तर ह्याच्यामध्ये जे काही कट ऑफ आहे तर तो कट ऑफ सध्या बघा सर्वात जास्त जिल्हा परिषदचा हायेस्ट आलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. कारण इथे जर आपण मार्क जर बघितले तर इथं 159, 172 बरोबर, 133, 100 या ठिकाणी 24 असे जे काही हायेस्ट मार्क आहे तर तेच मार्काचे उमेदवार इथं पाहायला मिळत आहे. म्हणून एकंदरीत जे काही सध्या शिफारस झालेले उमेदवार आहे तर ते 1114 मधून या ठिकाणी जे उमेदवार सध्या बघा प्रत्येक जे काही कॅटेगरी आहे ह्या ठिकाणी तर त्याच्यानुसार आपण जो काही कट ऑफ आहे तर तो सध्या बघा बघितला आहे. तर एकंदरीत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे काही नगरपालिका नगर परिषद संदर्भात जो कट ऑफ असेल तर तो कट ऑफ सध्या बघा बघणार आहोत. तर सध्या तरी जिल्हा परिषदमध्ये प्रत्येक जिल्हा परिषदचा अशा पद्धतीने वेगवेगळा कट ऑफ सध्या पाहायला आपल्याला मिळत आहे. तर एकंदरीत संपूर्ण कॅटेगरीचा जो काही कट ऑफ असेल तर तो सर्वसाधारण संपूर्ण जिल्हा परिषदमध्ये एक कट ऑफ नेमका किती लागला आहे तर त्या अनुषंगाने पुढच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती सध्या जाणून घेऊया. तर आता सध्या आपण प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये प्रत्येक कॅटेगरीचा सर्वसाधारण जो कट ऑफ आहे तर तो सध्या किती लागला तर तो ह्याबद्दल माहिती घेतली. तर सध्या बरेच उमेदवारांचं या ठिकाणी जे काही सिलेक्शन असेल तर ते सिलेक्शन झालेलं नाही. तर त्यांनी निराश न होता तुम्हाला जी काही पुढील संधी असेल तर ती इंटरव्ह्यूच्या राऊंडमध्ये सध्या बघा या ठिकाणी मिळू शकते. तर त्या अनुषंगाने तुमची पुढील तयारी असेल तर ती तयारी सध्या ठेवा. तर पुढील जे काही राऊंड असेल यादी असेल तर ती मिनिमम 3 ते 4 दिवसात सध्या प्रकाशित होईल. तर त्या अनुषंगाने इंटरव्ह्यू संदर्भात तयारी तुम्ही ठेवा. तर सध्या ही एक महत्त्वाची माहिती होती. माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.